नमस्कार. विश्वमत न्यूज मध्ये आज आपण मुक्त संवाद साधणार आहोत. तर आपल्यासोबत डॉक्टर रोहन जगताप उर्फ ओमन हे आपल्यासोबत आहेत. नमस्कार. तर मुक्त संवाद मध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. आपलं आमच्या विश्वमत न्यूज मध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. तर आपण एकदम सुरुवातीपासून एक चर्चा करणार आहोत हो. की सुरुवातीला आपण प्राथमिक शिक्षण कुठे घेतलं याविषयी थोडं सविस्तर सांगावं. माझे नाव डॉक्टर रोहन बिभीषण जगताप. मी माझे प्राथमिक शिक्षण 1ली ते 5वी पर्यंतचं शिक्षण माझ्या गावामध्येच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये केलं, जिल्हा परिषद शाळा कनेरवाडी. त्यानंतर 6वी आणि 7वीचे शिक्षण हे लता मंगेशकर प्राथमिक विद्यामंदिर कळंब येथे पूर्ण केलं आणि 8वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण हे कळंबमधूनच सावित्रीबाई फुले विद्यालय कळंब येथे पूर्ण केलं होतं. त्यानंतर 11वी 12वी कुठे केली नेमकी? 10वीचे शिक्षण झाल्यानंतर 10वी मध्ये मला 95% मार्क मिळाले आणि मग 95% मार्क मिळाल्यावर सगळ्यांचा ओढा असतो की खेड्यापाड्यातून की लातूरला शिक्षण खूप चांगलं आहे, लातूरला चांगलं आहे, म्हणून मग लातूरला दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन लातूरला क्लासेस करून नीट डॉक्टर होण्यासाठी माझं पहिल्यापासूनच डॉक्टर होण्याचं एक स्वप्न होतं. त्यामुळे मी नीटची प्रिपरेशन सुरू केली आणि लातूरमध्येच नीटची प्रिपरेशन सुरू केल्यानंतर मला नीटमध्ये 650 मार्क मिळाले आणि देशातून 401व्या क्रमांकाने मी नीटमध्ये उत्तीर्ण झालो. नीट आपण सांगता, मग नीट मध्ये नेमका अभ्यास कशा पद्धतीने केला किंवा तुमची त्यावेळेची दैनंदिनी किंवा अभ्यास करण्याची पद्धत कशी होती? तर जेव्हा मी नीटची प्रिपरेशन करत होतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्य ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्लस सातत्यासोबत तुमचे हार्ड वर्क आणि थोडंफार स्मार्ट वर्क ही करणं गरजेचं आहे. जसं की सगळेच विद्यार्थी तर वाचतात, पण आपण नेमकं कसं वाचतो त्यावर भर दिला पाहिजे. किंवा सतत जे आपल्याला येत आहे तेच वाचण्यापेक्षा की जो पार्ट आपण विसरत आहोत त्याच्या शॉर्ट नोट्स बनवणं किंवा फिजिक्स सारखा विषय कन्सेप्च्युअल आहे ते कन्सेप्ट आत्मसात करून त्याच्यामध्ये शॉर्टकट कसे घेऊन फॉर्म्युला बेस्ड आन्सर्स कसे काढता येतील किंवा फॉर्म्युले लिहून काढणं किंवा त्याच्या नोट्स बनवणं, ज्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कमी वेळेमध्ये आपण कसं जास्तीत जास्त रिवाईज करू शकतो त्यावर जास्त फोकस केला होता. आणि सिलेबस कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करणं, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं म्हणजे त्या परीक्षेचा पहिल्यांदा सिलेबस ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. तर नीट सारख्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स म्हणजे मी म्हणेल की 90 ते 95% प्रश्न हे NCERTला धरूनच येतात आणि 1-2 प्रश्न 3-4 प्रश्न हे बाहेरचे येतात. बाहेरचे म्हणजे त्याच्या संलग्नितच येतात, पण जे पुस्तकामध्ये त्याचे आन्सर्स नसतात. तर आपण त्या 2-4 प्रश्नासाठी जास्त भरकटत बसण्यापेक्षा जे आहे तेच कसं 100% आपलं बरोबर येईल त्याकडे लक्ष देणं मला वाटतं ते महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं मी अभ्यास केला, NCERTला एकदम स्टिक राहिलो आणि स्वतःच्या शॉर्ट नोट्स बनवून त्याला जास्तीत जास्त रिवाईज केलं, त्यामुळेच यश मिळालं असं मला वाटतं. नीट मध्ये 650 मार्क मिळाले असं आपण आता सांगितलं. नंतर कुठल्या कॉलेजला आपला नंबर लागला आणि तिथल्या काही थोडी माहिती? नीटमध्ये जेव्हा 650 गुण मिळाले त्यावेळी मोठा प्रश्न पडला की आता मार्क्स तर आले आहेत की नेमकं ऍडमिशन कुठं घ्यावं. तर माझी बॅच नीट 2020 होती. तर नीट 2020 पहिल्यांदाच एम्स आणि नीट हे कंबाईन करून त्यांनी एकच एक्झाम घेतली होती. तर एम्स सारख्या अतिउच्च दर्जाचे शिक्षण आपल्या भारतामध्ये आहे जे की एकदम फ्री आहे. त्यामुळे मी स्टेट कॉलेजमधील मुंबई पुण्याचे कॉलेज घेण्यापेक्षा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हैदराबाद येथे ऍडमिशन घेतले. मग तिथं समजा आता नीट, कारण बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की नीट खूप अवघड आहे, मग नेमकं नीट सोपी वाटते का, मग आता का JEE कडे जावे का नीट कडे जावं अशा बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे. त्यावेळेस नीट बरी वाटते का JEEचं बरं नाही, की जे की मुलं की जरा साधारण आहेत जे की टॉपला चलत नाही यासाठी? तर माझं असं म्हणणं आहे की सगळेजण जिथे जात आहेत तिथे न जाता तुम्हाला काय वाटतं किंवा पॅरेंट्सलाही न काय वाटतं की त्या विद्यार्थ्याला काय वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे.
जसं की माझे वडील पूर्णपणे अंध आहेत, त्यामुळे माझं पहिल्यापासूनच एक स्वप्न होतं की मला एक डॉक्टर व्हायचं आहे आणि या जगामधून जे काही लोक आहेत की जे ज्यांना रोग वगैरे होत आहेत किंवा ते जीवन जगू शकत नाही किंवा त्यांची आरोग्य चांगलं नाही, त्यामुळे ते नॉर्मल जीवन जगू शकत नाही, त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचंय. म्हणून मी पहिल्यापासूनच ठरवलं होतं की डॉक्टर व्हायचं आहे. त्यामुळे नीट साठीची प्रिपरेशन केली. आता बरेच विद्यार्थी 10वी नंतर नेमकं जेई करावं, सीईटी करावं की नीट करावं त्यामध्ये कन्फ्यूज होतात. तर मला वाटतं की पॅरेंट्सनेही विद्यार्थ्यावर दबाव न देता की त्यांना काय वाटतं त्यांचे विचार ही त्यांच्या विचारांनाही विचारात घेऊन की नेमकं बेटा तुला काय करायचं आहे, की डॉक्टर्स बनायचं आहे की इंजिनियर बनायचं आहे. फक्त डॉक्टरच इंजिनियर नाही, तुम्ही 11वी-12वी नंतर दुसरीही फील्ड निवडू शकता की ज्याच्यामध्ये खूप चांगलं करिअर होऊ शकतं. एखादा कॅन्डिडेट बीए करूनही तो कलेक्टर होऊ शकतो. तर एक स्टिक जे सगळं जग करत आहे ते न करण्यापेक्षा की त्या विद्यार्थ्याला काय वाटतं किंवा त्याच्या क्षमता काय आहेत ते ओळखून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. नक्कीच हे बरोबर सांगितलं, कारण बऱ्याच पालकांच्या मनातला हा प्रश्न होता. यानंतर की आपण नीट मध्ये काही असा एखादा अनुभव आला की नीट करत असताना की की मला हे खूप आवड जात होतं किंवा असं काही एखादा त्यावेळेचा प्रसंग आठवत असेल तर सांगा. नेमकं माझ्या वेळी काय झालं होतं, नीट 2020 मध्ये कोविड आला होता आणि कोविड-19 लॉकडाऊन पडलं होतं आणि लॉकडाऊनमुळे नेहमी परीक्षा, आता पहिल्यांदा म्हणले लॉकडाऊन जवळपास जानेवारीमध्ये पडलं, त्यावेळेस म्हणले की मे मध्ये एक्झाम होईल. नंतर थोडे पुढे दिवस गेले की एक्झाम आता जुलैमध्ये होईल. नंतर तेव्हा पुढे गेलं की पुन्हा एक्झाम सप्टेंबरमध्ये होईल. त्यामुळे मन असं चलबिचलित झालं होतं आणि कोविडमुळे एक फायदा झाला की अभ्यासाला जास्त टाइम मिळाला की या दुसऱ्या न्यूजकडे न लक्ष देता मी जास्त फोकस केलं की आज नाही तर उद्या कधी ना कधी तर एक्झाम होणारच आहे, त्यामुळे आपण आपलं सातत्य कधी न सोडावं. तर तो अनुभव मला वाटला की बरेच विद्यार्थी कोविडमुळे घरी गेले, त्यामुळं आता एक्झाम काही होणार नाही असं या भरोशावर बसले. पण मला वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये खचून न जाता आपण सातत्य आणि आपली मेहनत नेहमी करत राहिलं तर यश आपल्याला नक्कीच मिळतं. ठीक आहे. तर आता पुढे आपण MBBS ला गेलात एम्स करून समजा, तर त्या ठिकाणी समजा कसं म्हणजे काय त्या ठिकाणी काय वाटतंय आणि त्या ठिकाणचा एखादा अनुभव. तर मला सांगायला खूप भारी वाटेल की मी जो ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एम्स हैदराबादला ऍडमिशन घेतलं, तो डिसिजन माझ्यासाठी खूप महत्वाचा ठरला. कारण तिथं गेल्यानंतर समजलं की आपल्या भारतामध्ये खूप सारे कल्चर्स आहेत, खूप साऱ्या भाषा आहेत आणि हैदराबादला गेल्यानंतर एक नवीन भाषा म्हणजे तिथं तेलुगू भाषा बोलतात, तर ती भाषा ही मला शिकण्यास मिळाली. ते मी समजेल की एक गुणच आत्मसात करून घेतला. प्लस ऑल इंडिया इन्स्टिट्यूट असल्यामुळे कॉलेजमध्ये सगळ्याच भारतातील विद्यार्थी होते, सगळ्या राज्यातील, कर्नाटका, केरळा, महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पूर्ण उत्तर प्रदेश, बिहार म्हणजे जवळपास सगळ्याच राज्यामधून तिथे विद्यार्थी आले होते. त्यामुळे प्रत्येक राज्याचं कल्चर कसं असतं, त्यांचे सण कसे आहेत, त्यांची भाषा कशी आहे, त्यांची जेवणाची किंवा फूड हॅबिट्स कसे आहेत ते समजलं. जणू काही पूर्ण भारतच एका ठिकाणी आहे असं मला वाटलं. तो खूप मला म्हणजे अनुभव देऊन गेला. त्या ठिकाणी काही शिक्षकांचं वगैरे म्हणजे त्यावेळेस कसे काय शिकवतात किंवा तिथल्या त्यांच्यासोबतचा काही एखादा अनुभव किंवा मित्रासोबतचा एखादा अनुभव. कॉलेजमध्ये असताना शिक्षकही अगदी जसं मी म्हणलं की विद्यार्थी जसे ऑल इंडियातून आले होते तसे शिक्षकही पूर्ण ऑल इंडियातून आलेले होते. त्यामुळे शिक्षकही भेदभाव न करता की सगळे विद्यार्थी आपलेच आहेत, की तो महाराष्ट्राचा आहे, तो केरळाचा आहे, तो इथल्या आहे किंवा तसं न करता की सगळ्यांना समजून घेऊन सगळ्यांमध्ये ते कसे चांगले डॉक्टर बनू शकतील त्याकडे शिक्षकांनीही खूप लक्ष दिलं. आणि पेशंटशी इंटरॅक्शन करताना की शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी, तिथल्या मित्रांनी तिथली लँग्वेज शिकण्यासाठी प्रॉपर मुलांची खूप मदत झाली. त्यांनी आम्हाला हे बाहेरचे आहेत असं न करता की त्यांनी अगदी तेलुगूमधल्या अ आ इ पासून आम्हाला शिकवलं आणि त्यांच्यामुळेच आम्ही ती भाषा बोलू शकलो किंवा पेशंट सोबत त्या भाषेमध्ये संवाद साधू शकलो. ते
त्यांची खूप मदत झाली. तर त्या ठिकाणी समजा इंटर्नशिप करत असताना काही पेशंट सोबत काही म्हणजे असं काही एखादा अनुभव आहे का की त्यांना समजा समजून घ्यायला म्हणा अगर काही ते काय सांगतात त्यासाठी काही एखादा अनुभव आहे का? तर मला वाटतं की MBBS मध्ये आपल्याला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर असे 4.5 वर्षाचा पूर्ण कोर्स आहे. फर्स्ट इयर हे पूर्ण आपलं अकॅडमिक बेस्ड असतं. सेकंड इयर पासून तुमचा पेशंटशी इंटरॅक्शन सुरू होतं. सेकंड इयर मध्ये तुम्हाला क्लिनिकल पोस्टिंग लागतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, OBG म्हणा, सर्जरी म्हणा, पीडियाट्रिक्स म्हणा, लहान मुलांच्या ह्याच्यात सगळ्यांमध्ये तुम्हाला पाठवलं जातं आणि सगळ्या प्रकारचे पेशंट बघायला मिळतात. आणि बेस्ट पार्ट ऑफ MBBS म्हणजे मी म्हणेन की इंटर्नशिप. इंटर्नशिप ही तुम्ही 4-4.5 वर्ष काय शिकलात त्याचं ऍप्लिकेशन पेशंटशी ट्रीट करताना कसं करता येईल ते शिकवलं जातं इंटर्नशिपमध्ये. आणि इंटर्नशिपमध्ये तुम्हाला तुम्ही परिपक्व डॉक्टर कसे बनताल त्याकडे फोकस केला जातो, ज्याच्यामध्ये पूर्ण 1 वर्षाची इंटर्नशिप असते. 1 वर्षाच्या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विभागामध्ये डिव्हिजन करून पाठवलं जातं, ज्यामध्ये तुम्हाला की प्रायमरी हेल्थ केअर सेंटर म्हणजे आपण जे PHC म्हणतो, जे खेडेगावामध्ये असतात, तिथून ते पूर्ण टर्शरी केअर सेंटर्स म्हणजे मेडिकल कॉलेजेस असतात जिथं सगळ्या फॅसिलिटी असतात, तिथं कसं वर्क करता येईल. किंवा PHC मध्ये जिथं फॅसिलिटी खूप कमी आहे तरी पण कमी फॅसिलिटीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त कशा सेवा देऊ शकतात. प्लस इकडं ICU आणि OTs मध्ये जिथं सगळ्या सुविधा आहेत तिथं तुम्ही कसे सेवा देऊ शकता, तुमचा ज्ञानाचा उपयोग कसा करतात याकडे हे शिकवलं जातं तुम्हाला. आणि पेशंटशी बोलताना त्यांच्या अडचणी, पेशंट नेमकं काय प्रॉब्लेम फेस करतायत ते शिकायला मिळालं इंटर्नशिपमध्ये. मी म्हणेन की इंटर्नशिप हा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे पूर्ण MBBSचा. कारण डॉक्टर होणं हे आपलं स्वप्नच होतं. मग या डॉक्टर होण्याच्या पाठीमागे आपलं कौटुंबिक मार्गदर्शन कसं लाभलं किंवा त्यांनी तुम्हाला कसं मार्गदर्शन केलं त्याबद्दल, कौटुंबिक किंवा वडील काय करतात या संदर्भात थोडं. तर कुठल्याही आपण जसं म्हणतो की ते एखाद्या व्यक्तीला सक्सेस मिळतं, ते सक्सेस फक्त त्या व्यक्तीचं नसून ते सक्सेस एक सगळ्यांचं असतं, ज्यामध्ये त्या व्यक्तीचे पॅरेंट्स म्हणा, त्या व्यक्तीची फॅमिली म्हणा किंवा त्या व्यक्तीला घडवणारे त्यांचे शिक्षक म्हणा, हे सगळ्यांचे एकत्रित करून ते यश आलेलं असतं. माझ्या पाठीमागे मी म्हणेन की मला शिक्षकांचाही खूप लाभ मिळाला. आणि सगळ्यात जास्त सपोर्टिव्ह म्हणजे माझे आई आणि वडील. माझे वडील पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत, ते सेवक म्हणून कार्यरत करतात आणि पूर्णपणे अंध आहेत. ते स्वतः अंध आहेत, त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की माझी मुलं पूर्ण त्यांना शिक्षणानेच ते हे करू शकतात. आणि जर माझी मुलं शिकली तर त्यांना असं पूर्ण जग दिसल्यासारखं वाटतं असं त्यांनी समजलं होतं. त्यामुळे त्यांचा सपोर्ट खूप जास्त राहिला. कितीही पैशाच्या अडचणी आल्या, कितीही काही राहिलं तरी त्यांनी एकदम आम्हाला, माझ्या 3 भाऊ भावंडांनाही त्यांनी पूर्णपणे शिकवलं. आज माझी दिदी म्हणजे मोठी बहीण आहे, तीही क्लास 2 अधिकारी म्हणून कृषी आयुक्तालय पुणे येथे वर्क करत आहे. मी स्वतः डॉक्टर कंप्लीट झालेला आहे. आणि माझा छोटा भाऊ, तोही थोडा अल्पदृष्टीने आहे, तोही फिजिओथेरपीचा कोर्स करत आहे. तर हे सगळं फक्त आई वडिलांच्या सपोर्टमुळे आणि मला जो शिक्षकांचा सपोर्ट मिळाला त्यामुळे सफल झाले. नक्कीच. आता MBBS तर आपलं पूर्ण झालं, तर पुढे काय करायची इच्छा आहे किंवा पुढे काय चालू आहे नेमकं त्याविषयी थोडं. आता MBBS झाल्यानंतर सगळ्यांनाच वाटतं की पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MD MS करावं. तर माझंही एम तेच आहे की MBBS वर न थांबता पुढे मी MD शिक्षण घेणार आहे. आणि MD मध्ये कुठल्या विषयात करायचं तर माझा भाऊ अल्पदृष्टीने आहे, माझे वडील अंध आहेत, त्यामुळे मी डोळ्यांचा डॉक्टर होण्याचं स्वप्न बघितलेलं आहे. आणि तेही एकदम ज्यामुळे की मी आज त्यांना दिसत नाही, पण असेच कितीतरी लोक असतील की ज्यांना दिसत नाही किंवा जे अल्पदृष्टीने आहेत त्यांना कशी दृष्टी येईल त्याकडे माझा भर राहील. आणि ॲज अ डॉक्टर म्हणून मी त्यांच्या जीवनामध्ये माझं योगदान कसं देऊ शकेल आणि त्यांचं जीवन